कोलकाता मर्डर केस. कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षित डॉक्टरचा बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का बसला. एक महिला डॉक्टर पश्चिम बंगालमधील आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील चेस्ट मेडिसिनच्या डिपार्टमेंटमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होती. 9 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता आईला फोन केला आणि जेवण ऑर्डर करून आपल्या सहकाऱ्यांसोबत बसून रात्री 2:30 वाजता जेवण केलं. त्यानंतर नीरज चोप्राचा ऑलिम्पिकमधला भालाफेकीचा सामना पाहिला आणि त्यानंतर ती सेमिनार हॉलमध्ये थोड्या वेळासाठी झोपायला गेली. तिथे तिने निळ्या रंगाच्या कार्पेटवर लाल ब्लँकेट घेऊन झोपली. ती खूप थकलेली असल्यामुळे तिला लगेच झोप लागली. पण त्यानंतर काळाने घाला घातला. तिला वाटलेही नसेल की आपली ही शेवटची रात्र असेल. सुमारे 3-3:30च्या आसपास तो हैवान तिथे आला. तो दारूच्या नशेतच आला होता. तिथे येण्याआधी त्याने मोबाईलवर काही अश्लील व्हिडिओ पाहिले होते. तिथे आल्यावर त्याने तिच्यावर हल्ला केला. तिने विरोध केल्यावर तिला अमानुषपणे मारहाण केली. तिला मारहाण करताना तिचा चष्मा तुटून त्या चष्म्याच्या काचा तिच्या डोळ्यात गेला. तिला ब्लेडपानने देखील मारले होते. ती आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात गोळा खुपसून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि एवढे करूनही त्याने पुन्हा तिला मारहाण केली. तिच्या मानेजवळील हाडे मोडली. तिचे दोन्ही पाय एवढे फाकवले की तिचा कमरेखालचा संपूर्ण भाग निकामी झाला होता आणि पुन्हा त्याने तिच्यावर अत्याचार करून तिला गळा दाबून मारून टाकले. ह्या संपूर्ण झटापटीत मात्र त्या हैवानाच्या ब्लूटूथ वायरचा तुकडा तिथेच पडला. महिला डॉक्टरची क्रूरपणे हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या घरी फोन करून तिची तब्येत बरी नाही असं सांगितलं जातं आणि पुन्हा थोड्या वेळाने तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. ही सर्व हकीकत जरी खरी असली तरी ह्या कृत्यामागे हा हैवान एकटाच नाही हेही तेवढंच खरं आहे. असंही बोललं जातंय की पश्चिम बंगालच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राचार्य आणि विभाग प्रमुख वेगवेगळ्या बहाण्यानं विद्यार्थ्यांकडून पैसे उकळवायचे. पैसे न दिल्यास प्रबंध सादर करणार नाही, इंटरनलचे प्रमाणपत्र देणार नाही आणि वैद्यकीय नोंदणी करून घेणार नाही अशी धमकी विद्यार्थ्यांना देत असत. पीडित महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून ती चांगली विद्यार्थिनी देखील होती. तिला तिचा प्रबंध सादर करण्यावरून सतत धमक्या मिळत होत्या. कॉम्पिटिशन सर्टिफिकेट मिळणार नाही, तसंच डॉक्टरकीचं रजिस्ट्रेशनही होणार नाही असं सांगितलं जात होतं. म्हणून तिने या बेकायदेशीर कामांचा पर्दाफाश करण्याचं ठरवलं. तिच्या मृत्यूच्या 6 महिने आधी विभाग प्रमुख, वरिष्ठ PGT आणि परिचारिका प्रमुखांच्या सूचनेनुसार तिला सातत्यानं नाईट ड्युटीवर ठेवण्यात येत होतं. तिच्या वडिलांनी सांगितले की माझ्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. तिच्या शरीरावर जखमा आहेत. ती अर्धनग्न स्थितीत सापडली. हे सर्व दिसत असूनही हे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडित महिलेवरील अत्याचार आणि हत्या या बाबतीतील अजून CBI चौकशी चालू आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार या हत्येमागे बऱ्याच जणांचे हात आहेत. संजय रॉय या हैवानाला तर कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, पण त्यासोबतच जे काही मोठे लोक यात मिळालेले असतील त्यांनाही कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ह्या माध्यमातून सरकारला एकच सांगू इच्छिते की लाडकी बहीण योजना चालू करण्यापेक्षा आमच्या आई बहिणींना सुरक्षित करा. त्याचबरोबर अश्लील व्हिडिओ टाकण्यावर बंदी आणावी. पोलीस गुन्हेगारांचा तपास लावतीलच आणि त्यांना शिक्षाही होईल, परंतु त्या आईबापाला त्यांची मुलगी परत मिळेल का? काय चूक होती तिची? पीडित लेडी डॉक्टरच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.